जय श्रीराम मित्रांनो. तर कसे आहात? तर आजचा टॉपिक आहे की असा आहे की मेडिकल टाकल्यानंतर बरेच जण मेडिकलमध्ये गिराईक कस्टमर्स येण्यासाठी चांगले चांगले मोठे मोठे डिस्काउंट देतात. प्रत्येक टॅब्लेटवर डिस्काउंट देतात. डिस्काउंट दिल्यावर त्या कस्टमरला सवय पडते. ते सवय पडल्यानंतर तो कस्टमर तुमच्याकडे नेहमी आला डिस्काउंट देत आहे म्हणून. ते प्रत्येक वस्तूवर, प्रत्येक प्रोडक्टवर तुम्हाला ते डिस्काउंट मागेल, जे की तुम्हाला परवडणार नाही. कारण की काही प्रोडक्ट्समध्ये कमी मार्जिन असतं, काही प्रोडक्ट्समध्ये जास्त मार्जिन असतं. त्याच्यानुसार आपल्याला डिस्काउंट परवडतच नाही. तर आपल्या दुकानची आपण स्वतःहून व्हॅल्यू कमी केली नाही पाहिजे. तर नवीन मेडिकल टाकल्यानंतर ही आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपण तसं करत राहिलं तर आपल्या दुकानची व्हॅल्यू ही कमी होत जाईल आणि काही दिवसानंतर ते कस्टमर जो डिस्काउंट देतो तो आपण, ते कस्टमरसुद्धा तुमच्याकडे येणार नाही. तर तुम्ही काही गोष्टी अशा ऑफर दिल्या पाहिजे की बाय वन गेट वन, किंवा एवढी 500 रुपयाची खरेदी केली की एवढं डिस्काउंट, 1000 रुपयाची खरेदी केली की एवढं डिस्काउंट, त्याच्यानंतर 1000 रुपयाची जर खरेदी केली त्याच्यावर तुम्हाला एक स्पेशल गिफ्ट, आणि अशा काही गोष्टी नियोजन तुमच्या मेडिकलमध्ये केलं पाहिजे. अलग अलग ऑफर्स काढल्या पाहिजे. आणि तुम्ही कस्टमर्सला आपला स्वभाव, आपण त्यांना एक प्रॉपर डोस बनवून दिला पाहिजे. ते डोस त्यांना रिझल्ट भेटला पाहिजे. रिझल्ट भेटला की तो कस्टमर आपल्याकडे वापस आला पाहिजे. त्याच्यानुसार, आपल्या स्वभावानुसार आपण कस्टमरला कसं ट्रीट करतो याच्यानुसार तुम्ही कस्टमर्स बनवा. थोडा टाईम लागेल, पण तुमचे कस्टमर तुम्हाला बघून तुमच्या इथे येतात, तुमचा रिझल्ट बघून तुमच्याकडे येतील. असं आपण एक नियोजन करून असे कस्टमर्स बनवले पाहिजे, जे की डिस्काउंट देऊन जर तुम्ही तुमचे कस्टमर जर बनवत असाल तर तुमच्या दुकानची व्हॅल्यू तुम्ही स्वतःच कमी करत आहात. हे लक्षात ठेवा. धन्यवाद मित्रांनो.